वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून उपनिषदांचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि आत्ताच आपलं चालू आहे ते मांडुक्य उपनिषद। मांडुक्य उपनिषद सगळ्या महत्त्वाच्या उपनिषदामधलं सगळ्यात संख्येने लहान पण सगळ्यात आशयगर्भ असणारं हे उपनिषद आहे। केवळ 12च मंत्र आहेत आणि 12 मंत्रसुद्धा तसं म्हटलं तर सोपे आहेत, पण या उपनिषदामध्ये एकाच विषयावर जास्त फोकस केलेला आहे, त्याचं प्रतिपादन केलेलं आहे। ते म्हणजे जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, जे व्यष्टीमध्ये आहे तेच समष्टीमध्ये आहे आणि तेच परमेष्टीमध्ये आहे। असं हे सगळं मांडताना जीवाच्या 3 अवस्था मागच्या भागात आपण पाहिल्या। जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांच्या मधून आपण आता पुढचा प्रवास सुरू करणार आहोत आणि ह्याच 3 अवस्था पुढे कशा आहेत, या समष्टीमध्ये कशा आहेत, या परमेष्टीमध्ये कशा आहेत हे जाणून घेता त्या ओंकाराचा आणि या 3 अवस्थांचा कसा संबंध आहे हे आपण बघणार आहोत। पण तत्पूर्वी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे। नवीन वर्ष सुरू झालेले भारतीय कालगणनेनुसार चैत्र महिना हा आपला पहिला महिना आहे वर्षाचा आणि अतिशय महत्त्वाचा असा वर्ष प्रतिपदेचा सण अगदी नुकताच आपण साजरा केलेला आहे आणि त्याच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। शुभेच्छा तर आहेतच, पण त्याबरोबर आपण काहीतरी संकल्प करणार आहोत आणि आता आपण उपनिषदाच्या मध्यावर आलेलो आहोत। त्यामुळे 10 उपनिषदांपैकी 5 उपनिषदांचा आपला अभ्यास झालेला आहे। त्यामुळे आता निदान आपली काहीतरी तयारी, काहीतरी आपली क्षमता वाढली आहे असं समजूया आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी संकल्प करूया। व्रतस्थ राहण्याचा संकल्प करूया। व्रतस्थ कुठलंही व्रत तुमच्या क्षमतेप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही व्रत आपण आचरू शकतो। कारण मागच्याच भागात आपण पाहिले की ह्या उपनिषदाचा अभ्यास करण्यासाठी व्रतस्थ असणं आवश्यक आहे। व्रतस्थ म्हणजे कोणतं व्रत घ्यायचं, तर कोणतंही व्रत घेऊ शकता तुम्ही, किंवा एक आठवड्यातला 1 दिवस मौन व्रत घेऊ शकतो किंवा आपण काही नियम करू शकतो, पण अतिनियम करू नये असंही आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे नियम एवढाच करायचा की जो आपल्याला झेपेल असा। आता ह्या निमित्ताने, या वर्षप्रतिपदेच्या सणाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया अभ्यासाचा संकल्प, पुन्हा पुन्हा वाचनाचा, पुन्हा पुन्हा पठणाचा आणि समजून घेण्याचा। आणि ह्याच्यासाठी अनेक जाणकारांचं मार्गदर्शनही आपल्याला लाभू शकतो। अनेक ग्रंथ आहेत, अनेक आचार्यांचं भाष्य आहे, वार्तिक आहे किंवा कारिका। आपण आत्ता मागच्या भागात बोललो होतो की मांडुक्यावर
215 कारिका आहेत. या कशाचा तरी आपण अभ्यास करूया आणि हे उपनिषद म्हणून अवघड आहे म्हणून सोडून नाही द्यायचं. कारण आपण अभ्यास केला नाही तर कोण करणार? आपल्या देशातलं हे उपनिषद आहे, आपल्या कल्याणासाठी सांगितलेलं उपनिषद आहे. त्याच्यावर अनेक इंटरप्रिटेशन आहेत. त्याचा आपण अभ्यास नाही केला तर कोण करणार? आणि आपण इतके काही गये गुजरे नाही होत की आपल्याला येणारच नाही. संकल्प केला तो सिद्धीला नेण्याचं सामर्थ्य त्याच्याकडेच मागायचं की हा आमचा संकल्प सिद्धीला जाऊ दे, ह्याचं आम्हाला नीट थोडं तरी आकलन होऊ दे, असा संकल्प करूया. आपल्यापैकी अनेक जण या उपनिषदाचा अतिशय मनापासून अभ्यास करत आहेत किंवा त्याच्याबद्दल काही नोट्स काढणं म्हणा. मी मागे पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हटलं होतं की उपनिषदं ही ऐकण्यापुरतीच सोडून नाही द्यायची, केवळ श्रवणभक्ती नाही, तर आता त्याच्यातनं आपलं काहीतरी लेखन वाढलं पाहिजे, आपला अभ्यास वाढला पाहिजे. आणि मी नेहमीच सांगते किंवा मी स्वतः तसं आचरणात आणते की जितकं आपण लिहित जाऊ तितकं आपली ती डेप्थ वाढत जाते अभ्यासाची. लिहिण्याने म्हणजे म्हणून तर समर्थाने सांगितलं आहे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे. थोडं तरी लिहिण्याचा आपण अभ्यास करूया. हळूहळू निश्चितच आपल्या त्या बुद्धीत उतरेल, बुद्धीतून ते चित्तात उतरेल आणि चित्तातून ते आचरणातसुद्धा येणार आहे. आणि मग अशी उपनिषदं जर का खरंच आपल्या आचरणात आली तर आपला व्यक्तिमत्व विकास होणार आहे. नुसताच व्यक्तिमत्व विकास नाही तर आपण निर्भय होणार आहोत. माणसाला खूप भीतीने ग्रासलेलं आहे, सगळ्याची भीती आहे. सध्या तर पावलापावलावर भीतीच आहे, भीतीचं साम्राज्य पसरलेलं आहे. पण जो उपनिषदाचा अभ्यास करतो तो अंतर्मुख होतो आणि त्याला ह्या विश्वाचं रहस्य उलगडतं आणि मी कोण आहे हे त्याला समजायला लागतं. कारण मी कोण आहे, आणि ह्या उपनिषदामध्ये हेच सांगितलं आहे, अयम आत्मा ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि तेच आपण जाणून घ्यायचे की सोहम, मी तोच आहे. आणि मग तो आहे मी म्हटल्यानंतर मी कोण आहे? मी शक्तिशाली आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी निर्भय आहे, मी शक्तिमान आहे आणि मी सर्वज्ञसुद्धा आहे. त्यामुळे त्याच्यातले सगळे गुण आपल्यात आणायचे असेल तर ह्या उपनिषदांचा अधिकाधिक अभ्यास करायला पाहिजे. येत नाही, समजणार नाही असं काहीच नाही आहे ह्या जगात. आपण आपली क्षमता वाढवायची, आपण आपलं बुद्धी विशाल करायची, मन विशाल करायचं आहे, तर हे सगळं ब्रह्मांडसुद्धा आपल्याला कवळता येणार आहे, आकलनात येणार आहे. आणि त्या दृष्टीने हा नवीन वर्षाचा आपण संकल्प करतो आहोत. या वर्षप्रतिपदेचा हा नवा संकल्प बघूया कसा आपला पार पडतो आहे. आता मागच्या वेळेला आपण 5 मंत्र बघितले होते, मांडुक्य उपनिषदातले 5 मंत्र पाहिले होते. आणि या 5 मंत्रामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा विचार केला होता. जागृती म्हणजे आपली जागेपणाची अवस्था, तेव्हा आपण स्थूल गोष्टींचा भोग घेतो, म्हणजे काहीतरी खातो, काहीतरी पितो, काहीतरी बघतो, कशावर तरी झोपतो, कशाचा स्पर्श आहे, वास आहे, रातराणीचा सुगंध आला, आपल्याला हे सगळं जाणवतं. म्हणजे जागृतीतले भोग आहेत हे स्थूल भोग आहेत. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आपण कधी कधी जेवतो, कधी खातो, कधी पळतो, कधी काही करतो, पण ते भोग आहेत ते प्रत्यक्ष नाही आहेत, ते सूक्ष्म भोग आहेत. आणि सुषुप्तीमधले जे भोग आहेत ते प्रविविक्त भोग आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. कुठले भोग आहेत तर ते प्रविविक्त असं त्याचं वर्णन केलं होतं. विविक्त शब्द आपल्याला माहिती आहे, विविक्त म्हणजे एकटा, सुट्टा वेगवेगळा. आणि प्रविविक्त म्हणजे प्रकर्षाने निरनिराळा, म्हणजे एका प्रसंगाचा दुसऱ्या प्रसंगाशी संबंध असेलच असंही नाही, असं आपण ह्याच्यातही पाहिलं होतं. असे आपण हे भोग पाहिले आणि त्याची नावंही पाहिली. जागृतीमध्ये त्याला वैश्वानर किंवा विश्व असं म्हटलेलं आहे. स्वप्नावस्थेमध्ये त्याला तैजस म्हटलेलं आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याला प्राज्ञ अशी नावं दिलेली होती. असा आपला एवढा अभ्यास झालेला आहे. अनेकांचे मला ह्याच्यावर कमेंट्स आलेले आहेत, रिप्लाईज आलेले आहेत, व्हॉट्सॲपवर मेसेजेस आलेले आहेत की हे थोडं कठीण वाटतं आहे, पण तरीसुद्धा थोडं ऐकल्यावर थोडं समजतं आहे. पुन्हा पुन्हा ऐकूया, पुन्हा पुन्हा अभ्यास करूया, पुन्हा पुन्हा आपल्या आतल्या आत्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या मांडुक्य उपनिषद आपल्याला समजणार आहेत. त्याच्यासाठी आपण थोडा कारिकांचा आधार घेणार आहोत आणि कारिका त्याच्यावरनं निदान थोडं समजेल असं वाटतं आहे. त्यामुळे आज आपण पुढचे मंत्र घेणार आहोत. 5 मंत्र काल झाले होते. एका ताईंनी मला विचारलं होतं की मांडुक्य या उपनिषदाचा अर्थ काय.
मांडुक्य ह्या शब्दाचा अर्थ काय? मुंडकचा आपण पाहिला होता. मुंडक म्हणजे मस्तक आहे, मुंडक म्हणजे आमनाय आहे, मुंडक म्हणजे उत्तम अंग आहे, असा मुंडकचा अर्थ पाहिला होता. पण मुंडक आणि मांडुक्य ह्याच्यामध्ये घोटाळा करायचा नाही. चुकून लोक मुंडकला मंडूक म्हणतात, मांडुक्याला मुंडक्य काहीतरी वेगळंच म्हणतात, असं नाही आहे. पहिलं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं ते मुंडक उपनिषद होतं आणि हे मांडुक्य उपनिषद आहे. खरं म्हटलं तर मंडूक ऋषींनी रचलेलं हे उपनिषद आहे. कुठल्याही उपनिषदाच्या खाली त्या ऋषींनी त्यांची सही केली नाही आहे. आम्ही 4 ओळींची कविता करतो आणि ती फार मोठ्या दिमाखाने सगळ्यांना दाखवतो. त्याच्या खाली कवयित्री म्हणून माझं नाव मी लिहिते, असं उपनिषदकारांनी काहीच केलं नाही आहे. पण जसं जसं त्याचा मागोवा घेत जावा तसं हे संशोधनाअंती असं सापडलेलं आहे की मंडूक ऋषींनी हे उपनिषद सांगितलेलं आहे, या ओंकाराच्या अवस्था. आणि मंडूकाचा खरा अर्थ संस्कृतमधल्या मंडूकमध्ये, मंडूकचा अर्थ आहे बेडूक. असं म्हणतात हे मंत्र जे आहेत ते जेव्हा एकत्रितपणाने म्हटले जातात तेव्हा त्याचा आवाज थोडासा बेडकासारखा वाटतो असं म्हटलं जातं. हे काही खरं आहे असं नाही. त्यामुळे मांडुक्य उपनिषद हा बेडकाच्या आवाजासारखा आहे किंवा मंडूक ऋषींनी, अथर्ववेदातले जे मंडूक ऋषी आहेत त्यांनी हे सांगितलेलं उपनिषद आहे किंवा त्यांनी हा बोध केलेला आहे असं म्हणता येईल. आणि ह्या उपनिषदातनं आपल्याला ओंकाराचं यथार्थ ज्ञान होणार आहे, आत्मज्ञान होणार आहे किंवा ब्रह्मरूप होण्यासाठी ह्या उपनिषदामध्ये मार्गदर्शन आहे. नक्की काय करायचं, एक्झॅक्ट काय करायचं हे ह्याच्यात सांगितलं आहे. आणि जशा आपण जीवात्म्याच्या 4 अवस्था पाहिल्या होत्या तशाच आता शिवात्म्याच्या किंवा जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. तर पिंडात काय आहे आणि ब्रह्मांडात काय आहे? तर पिंडात जसं आपण म्हटलं स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे 4 देह आहेत. असेच ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. त्याची नावं काय आहेत? त्याचं नाव आहे विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती. परत एकदा सांगते, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती अशी 4 हे ब्रह्मांडाचे देह आहेत असं म्हटलं जातं. आता खरं म्हटलं तर हे असे भाग नाही आहेत. जरी आपण ह्या अवस्था म्हटलं किंवा स्थूल, सूक्ष्म, कारण या तिन्ही पातळीवर एकच आत्मवस्तू जी आहे ती विश्वामध्ये विलास करते आहे. आत्मवस्तूचे 3 भाग नाही आहेत बरं का, लक्षात घेऊया. कुठेही गैरसमज नको, कुठेही घोटाळा नको, कुठेही मिसअंडरस्टँडिंग नको. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा हे आपण बोलतो आहे की हे आत्म्याचे 3 भाग नाही आहेत. आत्मा एकच आहे. जो जागृतीत आहे तोच स्वप्नावस्थेमध्ये आहे, तोच सुषुप्ती अवस्थेमध्ये आहे. सकाळी उठल्यानंतर, अगदी जाग आल्यानंतर पहिली आठवण काय होते? पहिलं स्मरण कुणाचं करायचं आहे किंवा मला काय जाणवतं? आज कुठे जायचं आहे, आज काय कोणाला बोलवलं आहे जेवायला, आज कुठेतरी ट्रिपला जायचं आहे, हे वेगळं. पहिली आठवण होते की मी आहे, मी असण्याची आठवण आहे. आणि म्हणून पहिलं स्मरण करायचं आहे त्या आत्मतत्वाचं. प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम. हृदयात स्फुरणारं जे आत्मतत्व आहे त्याची प्रातःकाळी आठवण करायची. प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतीं तुरीयम यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंघः. मी कोण आहे? ते परब्रह्म म्हणजेच मी आहे. हे पुन्हा पुन्हा आपल्याला समजवायचे. आणि हे खोटं नाही आहे, हेच खरं आहे, हीच फॅक्ट आहे. तुमचं नाव, तुमची पदवी, तुमची नाती हे सगळं खोटं आहे. मी ब्रह्माचा अंश आहे हे सगळ्यात खरं आहे. आणि म्हणून या आत्मतत्व या तिन्ही पातळीवर विलास करत असतं असंही म्हटलेलं आहे. आता आज आपण त्याच्या पुढची अवस्था, या 3 अवस्था मागच्या वेळेस पाहिल्या. आता 4थी अवस्था आहे, तिचं नाव आहे तुरिया. तुरिया अवस्थेचा थोडासा विचार करणार आहोत. आणि या अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे असा साक्षात अनुभव येतो. आत्ता आपण नुसतं बोलतो आहे नाही का? आत्ता नुसतं बोलतो आहे की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. खरा अनुभव आला आहे का? नाही 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 नाही. पण रोज रात्री मी नेहमीच सांगत असते, रोज रात्री झोपताना एक विचार करायचा, मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी.
मी ब्रह्मस्वरूप आहे. पण हे झालं शाब्दिक. जेव्हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्याच्या पलीकडच्या चौथ्या अवस्थेमध्ये तो जीवात्मा जातो, ती आहे तुर्यावस्था. आणि त्याच्यासाठी अर्थातच साधना आवश्यक आहे. पण ह्या तुर्यावस्थेत पोचल्यानंतर मी ब्रह्म आहे असा साक्षात अनुभव येतो. हेच खरं तर ईश्वर दर्शन आहे. ईश्वर म्हणजे असा तो चतुर्भुज ईश्वर नाही तुम्हाला दिसणार. हेच ईश्वर दर्शन आहे. हा सच्चिदानंद घन त्या ब्रह्माचा साक्षात्कार आहे. पण तरीसुद्धा ही शेवटची स्टेज नाही. आता तुम्ही म्हणाला आता ह्याच्या पुढे काय आहे? हो, तुर्यावस्थेमध्ये मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो, पण अजून तदाकारता आलेली नाही आहे, तद्रूपता आलेली नाही आहे. कारण अनुभव घेणारा वेगळा आणि अनुभव घेण्याची अवस्था आहे किंवा ती जी वस्तू आहे ती वेगळी आहे अजून. त्यामुळे ही अगदी जवळची अवस्था आहे, उंबऱ्यापर्यंतची अवस्था आहे, पण अजून तद्रूपता आलेली नाही आहे असं म्हणता येईल. आता हे झालं मागच्या भागाबद्दल. आता आजपासून आपण 6वा मंत्र बघणार आहोत. त्या 6व्या मंत्रामध्ये ह्याचंच वर्णन केलं. हा आत्मा कसा आहे? एष सर्वेश्वरः, एष सर्वज्ञः, एषः अंतर्यामी, एषः योनिः, सर्वस्य प्रभव अप्ययौ हि भूतानां. हा कसा आहे? हाच सर्वेश्वर आहे, हाच सर्वज्ञ आहे, हाच सर्वांतर्यामी आहे, हाच योनी आहे आणि हाच सगळ्यांच्या प्रभवाचं आणि अप्ययाचं म्हणजे उत्पत्तीचं आणि लयाचं कारण हाच आहे. अप्यय म्हणजे लय. आपण मागे पाहिलं होतं भूताप्ययौ, 11व्या अध्यायामध्ये भूताप्ययौ असं आला होता. त्यामुळे भवाप्ययौ ही भूतानां. भवाप्ययौ, भव म्हणजे होणं आणि अप्यय म्हणजे लीन पावणं. आता हाच सगळीकडे आहे, हाच आदी कारण आहे असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं करत असताना असं म्हटले, आता वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञ ही ह्याची नावं आहेत आणि त्या ठिकाणच्या कार्यावरून ती दिलेली आहेत. पण मूलतः कोण आहे? तो एकच आहे, तो वेगळा कोणी नाही आहे, तो एकच आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आता तो एक आहे, मग त्याला हे आता इथे काय म्हटलेलं आहे? सर्वेश्वर. त्याला म्हटलेलं आहे सर्वेश्वर. सर्वेश्वर का म्हटलेलं आहे? ईशते इति ईशः म्हणजे नियंत्रण करणारा, ते पाळलं नाही तर शासन करणारा तोच आहे, म्हणून तो ईश्वर आहे. आणि सगळ्यांचा ईश्वर आहे म्हणून तो सर्वेश्वर आहे. सर्वात्मका सर्वेश्वरा म्हणतो ना आपण, हा सर्वेश्वर आहे. आणखीन कसा आहे? तो सर्वज्ञ आहे. त्याला माहिती नाही अशी जगात काही गोष्टच नाही आहे, पण शुद्ध जाणीवेने आत बाहेर भरलेला असा तो आहे. त्यामुळे तो सर्वज्ञ आहे, सर्वेश्वर आहे, सर्वज्ञ आहे, सर्वांतर्यामी आहे, सगळ्यांच्यात तो आहे. अमुक एका गोष्टीमध्ये तो नाही असं जरी म्हटलं तरी तो तिथे विलसतच आहे. आणि हेच आपल्याला भगवद्गीतेमध्ये 3दा सांगितले. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती 18व्या अध्यायात सांगितलं आहे. हृदय सर्वस्य विष्ठितम असं 13व्या अध्यायात सांगितलं आहे. आणि 15वा अध्याय तर तुम्हाला माहितीच आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, सगळ्यांच्या हृदयामध्ये मीच भरून राहिले आहे असं तो जर म्हणतो आहे तर तो सर्वांतर्यामी आहे. आणि आणखीन एक शब्द ह्याच्यात वापरला आहे, सर्वस्य प्रभव अप्ययौ, सगळ्या भूतमात्रांची उत्पत्ती काय आणि लय काय ह्याच्यातच आहे. आणि म्हणून तो आनंदरूप आहे. क्रीडा ही नेहमी आनंदासाठीच खेळली जाते ना, क्रीडा करणं हे आनंदासाठीच असतं. आपण कुठलाही खेळ खेळतो तो आनंदासाठी. तसाच यांनी हा खेळ मांडलेला आहे सगळा. आणि हा खेळ कशासाठी मांडला आहे? आनंदासाठीच मांडलेला आहे. त्यामुळे आनंद स्वरूप असा तो आहे असंही म्हटलेलं आहे. आणखीन एक दुसरी गोष्ट, आनंदाचं पर्यवसान शेवटी आनंदातच होतं. सुरुवात आनंदापासून केली आणि अखेरसुद्धा समारोपसुद्धा आनंदातच आहे. म्हणजे हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. म्हणजे बघा ना, व्यवहारातसुद्धा आपण बघतो बीजातून वृक्ष निर्माण होतो आणि वृक्षाची अंतिम अवस्था काय आहे? वृक्षाला म्हणजे आधी म्हणजे बीजातनं अंकुर निर्माण होतो, मग 2 पानं फुटतात, 4 फुटतात, मग थोडंसं रोप होतं, मग झुडूप होतं, मग झाड होतं, त्याला पानं लागतात, फुलं फळं लागतात आणि पुन्हा फळाच्या आतमध्ये बी असतेच. म्हणजे या संसार वृक्षाचं सुद्धा सुरुवात आहे बीजापासनं आणि अखेर आहे बीजापर्यंत. हे पूर्ण वर्तुळ आहे.
तशाच या ब्रह्मांडाची सुरुवात आनंदापासून आहे आणि समारोपसुद्धा आनंदापर्यंत आहे. आणि मात्र ह्या बीजामध्ये एवढा वृक्ष सामावला हे आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाकीच्या गोष्टीत रमत असतो. इथेही तेच सांगितलं आहे. आता पुढचे आपण हे 6 मंत्र झाले. आता 7वा मंत्र काय आहे ते बघूया, पण तो मोठा आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. खरं तर प्रत्येक मंत्र महत्त्वाचा आहे, पण 7व्या मंत्रात काय सांगितलं आहे ते बघूया. अंतःप्रज्ञं न बहिष्प्रज्ञं न उभयतः प्रज्ञं न प्रज्ञानघनं न प्रज्ञं नाप्रज्ञं अदृष्टं अव्यवहारं अग्राह्यं अलक्षणं अचिन्त्यं अव्यपद्येशं एकात्मप्रत्ययसारं प्रपंचोपशमं शांतं शिवं अद्वैतं चतुर्थं मन्यते स आत्मा स विज्ञेयः. फार मोठा मंत्र आहे. हाच आत्मा आहे आणि जाणून घेण्यासारखा हाच आहे. विज्ञेयः, जाणण्यासारखा हाच आहे. अगदी रामरक्षेस्वा म्हणतो ना, वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा. जाणण्यासारखी एकच वस्तू आहे हो, हा परमात्माच फक्त जाणण्यासारखा आहे. आता तुरीयेबद्दल बोलतो आहे आपण. तुरीय हा 4था पाद आहे. 3 पाद पाहिले आपण. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे 3 पाद पाहिले. तुरीय हा 4था पाद आहे आणि ज्ञानी लोक आहेत या तुरीय आत्म्यालाच शांत, शिव ही सगळी जी पुढची नावं दिली आहेत ना, ही सगळी त्याचीच आहेत. तो कसा आहे याचं वर्णन ह्याच्यात केलेलं आहे. आणि व्यवहारात आपण आत्मा तो जाणता आहे असं म्हणतो, पण खरं तो जाणता पण नाही आणि तो नेणता पण नाही. म्हणजे त्याला सगळं माहिती आहे असंही नाही, त्याला काही माहीत नाही असंही नाही. मग तुम्ही म्हणाला एक सांगा ना, जाणता आहे का नेणता आहे? अहो, या दोन्हीच्या पलीकडे, ज्ञानाच्याही तो पलीकडचा आहे, कारण तो स्वतः ज्ञानपूर्ण आहे. ज्ञानमय नाही, ज्ञानपूर्ण असा तो आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन कसं केलं आहे ते आता बघूया. ह्याच्यामध्ये 12 त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. त्या आत्म्याची 12 लक्षणं सांगितलेली आहेत. ती कुठली आहेत ती बघूया आता आपण. तो अंतःप्रज्ञ आहे आणि बहिष्प्रज्ञ पण आहे, म्हणजे दोन्ही आहे आणि दोन्ही नाही. अंतःप्रज्ञ म्हणजे तो फक्त आतल्या सूक्ष्म वस्तूंचा ज्ञाता नाही, किंवा बहिष्प्रज्ञ म्हणजे बाहेरील स्थूल वस्तूंचा सुद्धा ज्ञाता नाही. तो निष्क्रिय आहे. तो प्रज्ञ पण नाही, तो अप्रज्ञ पण नाही. आणि त्यामुळे तो आता नाही रूपाने वर्णन केलेलं आहे. असा नाही, असा नाही, असं पुष्कळ बाबतीत त्याचं वर्णन केलेलं आहे. आता एक विशेषण आपण पाहिलं की तो अंतःप्रज्ञ नाही, तो बहिष्प्रज्ञ नाही. आता तो कसा आहे? अदृष्ट आहे, म्हणजे इंद्रियांना अगम्य आहे. इंद्रियांना जाणवत नाही. इंद्रियांशिवाय पाहण्याची शक्ती आपण वाढवली पाहिजे. म्हणजेच बघा ना, ह्या डोळ्यांनी तो कधीच दिसणार नाही, कधीच नाही, नेव्हर. हे जे चर्मचक्षु आहेत ह्यांनी तो दिसेल का? कधीच नाही. मग त्याच्यासाठी इंद्रियांच्या पलीकडे पाहण्याची शक्ती आपली वाढवली पाहिजे. म्हणजे जसे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हणा, आमचे सूरदास म्हणा, डोळे नव्हते पण त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालं होतं. कसं? अंतश्चक्षुनी. तशी ही अदृष्ट आहे. तो ह्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण ज्यांना दिसायचा त्यांना डोळे नसले तरी तो दिसतो, असा तो अदृष्ट आहे. बरं, तो आणखीन आहे अव्यवहार्य. व्यवहार करतो. व्यवहार म्हणजे काय? आपण देतो, काही दुकानात आपण पैसे देतो, काही वस्तू घेतो, किंवा घरात एकमेकांना काही वस्तू देतो. इथे हा व्यवहारच नाही. तिथे देणं नाही आणि घेणंही नाही आहे. त्यामुळे इथे गिव्ह अँड टेक नाही आहे. देता येत नाही त्याला काही, आणि अग्राह्य, घेता पण येत नाही. मनाने, कल्पनेने सुद्धा त्याचं ग्रहण किंवा त्याचं चिंतन करता येत नाही. असा तो अदृष्ट आहे, अव्यवहार्य आहे, अग्राह्य आहे. आणखीन पुढे त्याचं लक्षण सांगितलं आहे अलक्षणं. हेच त्याचं लक्षण आहे. लक्षण नाही हेच त्याचं लक्षण आहे, कारण तो विलक्षण आहे. तो विलक्षण आहे. म्हणजे तर्कदृष्ट्या त्या आत्म्याची व्याख्या करता येते का? आपण कसं व्याख्या करतो ना एखाद्या गोष्टीची, किंवा एखाद्या गटामध्ये, एखाद्या कॅटेगरीमध्ये एखाद्या वस्तूला आपण टाकतो की हे वायूचं स्वरूप आहे, हे तेजाचं स्वरूप आहे, हे अमकं आहे. किंवा एकासारख्या एक गोष्टी, आता समजा ग्रोसरी असेल, किराणा माल असेल, त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी वगैरे सगळं येतं. म्हणजे त्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये ते बसतं.
अहो याला कुठलं उपमाच नाही आहे, याच्यासारखा दुसरा कोणीच नाही आहे, त्यामुळे तू कोणत्याही वर्गात मोडत नाही, त्याची व्याख्या करता येत नाही असा तो आहे. त्याच्यासारख्या इतर वस्तू नाहीच आहे. तुझी न जोडी तुझं कोण मोडी असं विनोबानी म्हटलेलं आहे त्याच्या बाबतीत. बरं तो कसा आहे, अचिंत्य आहे. आम्हाला चिंतन बाकीच्या गोष्टींचं करता येईल, गणपतीचं चिंतन, विठोबाचं चिंतन, शंकराचं चिंतन करता येईल, पण हा खूप विचारांच्या कक्षेतच येत नाही, त्यामुळे त्या आत्म्याचं चिंतनही करता येत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं बरं का, एका बाबा बेलसर यांच्या पुस्तकामध्ये मी वाचलं होतं की एखाद्या चिमट्याने, पूर्वी पद्धत होती, शेगड्या चूल घरात असायची, चिमट्याने निखारा उचलला जायचा, पण त्याच चिमट्याने, ज्या चिमट्याला आपण हाताने धरतो आणि निखारा उचलतो, तो चिमटा उलटा फिरवून आपल्याला त्या चिमट्याने हात नाही धरता येणार. हाताने चिमटा आणि चिमट्याने निखारा धरता येईल, पण त्या चिमट्याने उलट्या हाताला नाही धरता येणार. किंवा मी नेहमीच उदाहरण सांगते की बॅटरीमध्ये आपण सेल घालतो, त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये इतर सगळ्या वस्तू दिसतील, पण ते घातलेले सेल नाही दिसणार, कारण त्या सेल्समुळेच आपल्याला बॅटरीच्या प्रकाशात इतर वस्तू दिसत असतात. तसा हा आहे, त्यामुळे अचिंत्य, त्याचं चिंतन करता येत नाही, त्याला जाणता येत नाही. अव्यपदेश्यम आहे तो. अव्यपदेश्यम म्हणजे मानवी भाषा देवाणघेवाणासाठी आहे. आपण बोलण्याच्या माध्यमातून एकाच्या मनातले विचार दुसऱ्यापर्यंत पोचवत असतो. इथे तसं शक्यच नाही. इथे उल्लेखही करता येत नाही, शब्दामध्ये वर्णनही करता येत नाही. त्यामुळे शब्द कुठे आहेत? शब्द हे मायेच्या प्रांतात आहेत, आणि माया अलीकडे आणि तो पलीकडे. मायेचं महाद्वार ओलांडल्याशिवाय त्याचं दर्शन घडणार नाही. त्यामुळे तो मायेत आहे, म्हणून शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही की तो असा असा आहे, नाही सांगता येणार. प्रयत्न आम्ही खूप करतो, पण तो कुठल्याच बाजू बसत नाही असं म्हटलेलं आहे. आणखीन 8वं लक्षण त्याचं असं आहे, एकात्म प्रत्यय सार. म्हणजे सगळे अनुभव आपले मीवर आधारित असतात. म्हणजे जागृतीत काय, स्वप्नात काय, सुषुप्तीमध्ये, तिन्ही अवस्थामध्ये जी जाणीव आहे, जी अखंडपणाने अव्यभिचारी भावाने अबाधित असते, तेच आत्म्याचं खरं स्वरूप आहे. आत्ता आपण सगळे जागे आहात ना तुम्ही? जागेपणी तर आपण अनुभव घेतोच की हा मी आहे, मी ऐकते आहे, मी बोलते आहे, मी हे काम करते आहे. हा मीचा अनुभव जागृतीत असतो. स्वप्नात तसा अनुभव नसतो, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा मी स्वप्नातलं काहीतरी प्रसंग सांगते की मी असं इकडे गेले होते, मी पर्वतीवर गेले होते, मी ह्यांच्याकडे गेले होते, माझ्या घरी कोणी. हा अनुभवणारा सुद्धा मीच असतो. आणि सुषुप्तीमध्ये तर मी गाढ झोपलेला असतो, पण तरी कुणीतरी जागं असतो की जो दुसऱ्या दिवशी म्हणतो की काल रात्री मला गाढ झोप लागली. असा कुणीतरी आहेच. म्हणजे ह्या तिन्ही अवस्थेमध्ये तो कुणीतरी आहेच. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे एकात्म प्रत्यय सार असा तो आहे. तेच आत्म्याचं खरं स्वरूप आहे. आणि 9वं लक्षण त्याचं सांगितलं आहे प्रपंचोपशमम. प्रपंचाचा जिथे उपशम होतो, प्रपंचाचा म्हणजे जिथे अनेकपणा, ज्याच्यामध्ये लय पावतो. विश्व हे नानात्वानी भरलेलं आहे, विविध अवस्थांनी भरलेलं आहे, पण हे नानापण जिथे संपतं, जिथे एकच वस्तू उरते, ते आहे प्रपंचोपशमम असं म्हटलेलं आहे. आणि हे जे नानात्व पूर्वी खरं वाटत होतं ते कळायला लागतं की हे खरं नाही, हे सगळं मिथ्या आहे आणि एक तत्व खरंच, एक तत्व नाम दृढ धरी मना, असं जे तत्व आहे ते समजायला लागतं. आणि एक तो उगवल्यानं ज्ञानाचा सूर्य प्रकाशला की अंधार नाहीसाच होतो. नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासू असंही म्हटलेलं आहे. किंवा चांगदेव 65मध्ये माऊलीनीच म्हटले, जवजव ते भासे तव तव हे लपे. जेव्हा तो दिसतो तेव्हा हे सगळं विश्व आपल्यापुरतं नाहीसं होतं, ते ज्ञानी पुरुषापुरतं असंही म्हणलेलं आहे. म्हणून त्याला प्रपंचोपशमम असं एक विशेषण दिलेलं आहे. आणि कसा आहे तो? शांतम. जो जिथे खळबळ नाही आहे, एज्युटेशन नाही आहे, फक्त समाधान आहे, आनंद आहे, कृतकृत्यता आहे, सार्थक आहे, असा तो आहे. आणि खरंच आहे,
ते जाणल्यानंतर बाकी जाणायचं काही शिल्लक राहत नाही. यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यम अवशिष्यते, असा तो शांत आहे. शांत असून नुसतं भागणार नाही आहे, तो शिवम आहे, कारण तो कल्याणकारी आहे. शंकरोती इति शंकरः. आणि शिव म्हणजे सुद्धा हित, कल्याण. आपल्याला सुखाची अपेक्षा असते पण कल्याणाची नसते. पण परमात्म्याला आपली काळजी आहे आणि म्हणून तो आपल्या आवडीचं देईल असं नाही, पण आपल्या कल्याणासाठी मात्र तो निश्चितच असतो. असा तो स्वतः शिवस्वरूप आहे, म्हणून त्याचं विशेषण आहे शिवम. आणि शेवटचं विशेषण आहे अद्वैतम. अद्वैतम, जिथे दोनपणा संपतो, जिथे द्वैत विरतं. द्वैत पुष्कळ आहे ना आम्हाला, मी आणि तू, किंवा ज्ञाता आणि ज्ञेय, जाणीव आणि नेणीव, योग्य आणि अयोग्य, सार आणि असार, आत्मानात्मविवेक, आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू, असे अनेक भेद आहेत. हे सगळे जिथे संपतात तिथे फक्त शिल्लक राहतं ते अद्वैत. अशी आपण 12 लक्षणं ह्या 7व्या मंत्रामध्ये पाहिली. फक्त परत उल्लेख करते, तो अंतःप्रज्ञ नाही, तो बहिष्प्रज्ञ नाही, तो अदृष्ट आहे, तो अव्यवहार्य आहे, तो अग्राह्य आहे, तो अलक्षणम आहे, तो अचिंत्य आहे, तो अव्यपदेश्य आहे. ही सगळी अनी सुरुवात झालेली अशी ही 7 वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यानंतर तो एकात्म प्रत्ययसार आहे, प्रपंचोपशमम आहे, शांतम आहे, शिवम आहे आणि अद्वैतम, अशी त्याची लक्षणं, त्या आत्म्याची लक्षणं आहेत. आणि तो आत्मा आणि परमात्मा एकच आहे. थोडं आपण आता जवळ चाललेलं आहे. 7वा मंत्र झाला. 8वा बघूया. सहा अयम आत्मा अध्यक्षरम ओंकारो अधिमात्रम पादा मात्रा मात्राश पादा अकार उकारो मकार इति. काय म्हटलेलं आहे? 6 अयम आत्मा, हे महावाक्य आपण पाहिलं होतं. अयम आत्मा कसा आहे? अध्यक्षरम ओंकारः अधिमात्रम पादाः मात्राः च पादाः च अकारः उकारः मकारः इति. ज्या आत्म्याचं वर्णन केलं आहे तो आत्मा ओंकाराने व्यक्त केला जातो. ओंकार आणि आत्मा एकरूपच आहेत, म्हणजे नामी आणि नाम हे ओंकारच आहे. गोंदेवलेकर महाराजांचं अतिशय आवडीचं वाक्य आहे, नामामध्ये नामी राहतोच, नाम आणि नामी याच्यामध्ये भेद नाही आहे. तुम्ही नाम घ्या, तो नामी धावतच येणार आहे. त्यामुळे नामी आणि नाम हे ओंकारच आहे. आणि अध्यक्षरम म्हणजे या अक्षराने तो व्यक्त केला जातो, ओंकार या अक्षराने. आणि अक्षर, मागच्या वेळेस बोलले ते मी, अक्षर हे कधीही नाहीसं होत नाही. शब्दातली अक्षरं कधीही नाहीशी होत नाही. पुसून टाकली तरी मनावरचा परिणाम पुसता येत नाही असंही म्हटलेलं आहे. आणि ही अक्षरं मोजता येतात, त्याच्या मात्रा असतात. व्यंजनं आहे ना, क ख ग घ, ही व्यंजन आहेत. त्याला एक मात्रा, व्यंजनाला अर्धी मात्रा आहे, स्वराला 1 मात्रा आहे, दीर्घ स्वराला 2 मात्रा आहेत आणि प्लुत स्वराला 3 मात्रा आहेत. क ही अर्धी मात्रा आहे. त्या क मध्ये अ मिसळला की तो क होतो, ख मध्ये अ मिसळला की तो ख होतो. म्हणजे व्यंजनाची अर्धी मात्रा आणि स्वराची 1 मात्रा असं मिळून तो पूर्ण अक्षर होतं. दीर्घ स्वर असतं, आ, ई, ऊ, हे दीर्घ स्वर आहेत, त्याच्या 2 मात्रा आहेत. आणि प्लुत स्वराला 3 मात्रा म्हटलेल्या आहेत. प्लुत म्हणजे एखाद्याला हाक मारतो आपण, जेव्हा ते 3 अवग्रह दिले असतात तेव्हा तो प्लुत स्वर आहे. त्यामुळे हे सगळ्याचं मिळून हा ओंकार झालेला आहे. ओंकार हे दिसायला एकच अक्षर असलं तरी त्याच्या 3.5 मात्रा आहेत. अ, उ, म याच्या 1 मात्रा आणि पुढची अर्धमात्रा मात्र उच्चारली जात नाही, ती अनुच्चार्य आहे. तो आतमध्ये घुमणारा नाद आहे. घंटा वाजवतो आपण, घरातली घंटा असेल, आपल्या देवघरातली असेल किंवा मोठ्या देवळातली असेल. घंटा वाजवल्यानंतर काही क्षण तो नाद घुमत राहतो. वाजवत कोणी नाही आत्ता, घंटा वाजवून तो पुढेही गेलेला आहे ती व्यक्ती, पण अजून तो नाद घुमतो आहे. आणि तो घुमणारा नाद म्हणजे ती अर्धमात्रा आहे असं म्हटलेलं आहे. खरं म्हटलं ना
तर कधीही आपण जेव्हा मंदिरात जातो आणि घंटा वाजवतो आणि लगेच देवाच्या पुढे जातो गाभाऱ्यात, नाही, एक क्षण थांबायचे. तो नाद संपेपर्यंत आपण तिथे थांबायचे, म्हणजे ती व्हायब्रेशन्स आपल्यामध्ये उतरतात. त्यामुळे मंदिरात घंटा वाजवल्यानंतर शांत अर्ध एक मिनिट त्याच्या खाली उभं राहायचं असंही म्हटलेलं आहे. हा पादा अकार उकार मकार इति. आता अकार म्हणजेच तो विराट पुरुष आहे. ब्रह्मांडातलं पाहिले ना आपण आत्ता 4: विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती, अशी ही 4 रूप आहेत, असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे 9व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे जागरित स्थान. आता तेच पुन्हा त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे सगळ्याचं. जागरित स्थानो वैश्वानरो अकारः प्रथमा मात्रा आप्तेरादिमत्वात् वा आपनोति ह वै सर्वान् कामान् आदिश्च भवति य एवं वेद. ओंकाराची आता फक्त आपण कोष्टक स्वरूपात जाणून घेऊया, कारण पुन्हा पुन्हा तेच बोलून कदाचित ते आणखीन जड वाटेल, म्हणून फक्त कोष्टक स्वरूपात बघणार आहोत आपण. जागृती ही अवस्था आहे, त्याची पहिली मात्रा किंवा ओंकाराची पहिली मात्रा अ आहे आणि त्याचं नाव आहे वैश्वानर. आता टेबलच करूया. अवस्था कुठली आहे? जागृती. मात्रा कुठली आहे? अ, आणि त्याचं नाव आहे वैश्वानर. दुसरं काय आहे? दुसरी अवस्था आहे स्वप्नावस्था. त्याचं नाव आहे तैजस आणि उकार हे त्याची मात्रा आहे. अवस्था, मात्रा आणि नाव हे असं आता बघणार आहोत. जागृती, वैश्वानर आणि अ, स्वप्न, तैजस आणि उ, आणि तिसरं आहे सुषुप्ती, प्राज्ञ आणि मकार. मकार हा तो मकाराची उपासना म्हणजे मिटण्याची उपासना आहे. खरं म्हटलं ना तर मकाराची उपासना म्हणजे मिटतो ना आपण, ओठ मिटले जातात. अ उ म अखेर हे सांगत आहे. म ह्याचा अर्थ मित. मित म्हणजे मोजणे. मा धातू आहे त्याच्यापासून मित झालं आहे, आणि मित म्हणजे थोडं, छोटं किंवा मोजलेलं, आणि मिटण्याची सुद्धा तीच अवस्था आहे. ओठ मिटले जातात. त्यामुळे इथे ओम म जितका तो घुमत राहील तितका आपला मीपणासुद्धा मिटत जातो. आपला मीपणा सतत फणा उभारतो आहे, फणा बाहेर काढतो आहे, पण ओम म्हटल्यानंतर, तो म म्हटल्यानंतर तो मीपणा मिटला पाहिजे, आणि असं आहे तो मीपणा मिटत जातो. त्यामुळे भक्तीमध्ये वासनेचा जो मूळ गड्डा आहे तो मी आहे. या मीचा जसजसा लय होईल तसतसं ईश्वराचं खोल ध्यान लागेल, आणि एकदा मी विरघळला की त्या ईश्वराशी तद्रूपता साधता येणार आहे. ईश्वराशी तद्रूपता साधता येणार आहे. अ उ म आणि ती अर्धमात्रा. तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या 4 अवस्था झाल्या. किंवा अ उ म, किंवा आत्ता म्हटलं तसं वैश्वानर, तैजस, प्राज्ञ, अशा या 3 मात्रा झाल्या आहेत. आता 4थी मात्रा काय म्हणतात बघा. अमात्र चतुर्थो अव्यवहार्यः प्रपंचोपशमः शिवः अद्वैतः एवं ओंकारः आत्मैव सविंशती आत्मना आत्मानं य एवं वेद य एवं वेद. आता शेवटचा हा मंत्र आहे की मात्रारहित ओंकार म्हणजे तो तुरीय आत्माच आहे. मात्रारहित हा शेवटची जी अर्धमात्रा आहे ना, तो काय आहे, तो 4था पाद म्हणजे ती तुर्यावस्था आहे. ही अमात्रा आहे. अ म्हणजे अ नाही, अमात्रा म्हणजे मात्राच नाही आहे. याच्यासाठी कोणताही ध्वनी नाही आहे, वेगळं उच्चारण नाही आहे, ते फक्त गुंजन आहे. समजतंय थोडं ना? ते फक्त गुंजन आहे, तो गुंजत राहतो. आता अ किती लांबवायचा, उ किती लांबवायचा, म किती लांबवायचा, आणि तो नाद किती हे करायचा, त्याच्यावर आपली प्रगती ठरत असते. अ मध्ये काय प्राप्त होणार आहे, उ मध्ये काय प्राप्त होणार आहे, हे सगळं त्याच्यातनं अमधनं स्थूल भोग किंवा या ऐहिक भोग प्राप्त होतात, ऊमधून सूक्ष्म भोग प्राप्त होतात. असं हे सगळं वाढत्या क्रमाने जाणारं असं हे सगळं तत्त्व आहे. आणि याला उच्चारण नाही. या शेवटची जी अमात्र आहे त्याला उच्चारण नसल्यामुळे ते अव्यवहार्य आहे. विस्ताराचा उपशम आहे, संपलं तिथे.
त्याच्यानंतर काहीच ओम नंतर काहीही उच्चारायचं नाही आहे, कारण हे शिवमय आहे, मंगलमय आहे, अद्वैत आहे. इथे आत्मा आत्म्याच्या मध्ये प्रवेश करतो आणि मग होतं काय, लोह परिसासी लागला, थेंबुटा सागरी बुडाला, अशी अवस्था होती. लोखंड परिसाला लागल्यानंतर त्याचं सोनंच होतं. थेंबुटा सागरात बुडाल्यानंतर तो स्वतः सागर होतो. या ओंकाराच्या उपासनेने जितका तुमचा असा तो घुमत राहील, त्याचं ते गुंजन आतल्या आत होत राहील, तितके तुम्ही एक एक पाऊलांनी एक अगदी हळूहळू शनै हळूहळू त्या परमात्म्याच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. हीच ओंकाराची उपासना आहे. हे झालं सगळं सामान्य माणसांचं, आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांचं सगळं झालं. प्रपंचातल्या प्रत्येक माणसाला, सामान्य मनुष्याला या 3 अवस्थांमधनं जावं लागतं. परंतु आत्मज्ञानी पुरुष जो असतो त्याला स्वप्न नाही, त्याला सुषुप्ती नाही. संत हे अखंड जागे असतात. लक्षात घ्या आणि ह्याच्या गुह्यार्थ समजून घ्यायचं आहे. संत हे अखंड जागे असतात, म्हणजे ते निजले असले तरी ते जागेच असतात, ते मृत्यू पावले तरी ते अमरच असतात, जिवंतच असतात. त्यांना अवस्थांतर नाही. अजून हे पटते. त्यांना अवस्थांतर नाही. या अवस्थाच त्यांना, आणि म्हणून तर आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो ना. आता बघा, अथर्व वेदातलं हे उपनिषद आणि याचा वारंवार मी सारखे ते धागे मागे अथर्व शीर्षाशी जोडण्याचा प्रयत्न करते. त्वं शक्तित्रयात्मकः, नाही, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः. संत हे 3ही अवस्थांच्या पलीकडेत. आणि हा ओंकार हा साक्षात गणेश आहे. त्यामुळे ओंकार अवस्थात्रयातीतः असा आहे, असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. असे हे 12 मंत्र आपण पाहिले. पूर्ण समजलेत असं मी अजिबातच म्हणणार नाही आहे, कारण आहे कठीण आहे. ओंकाराचा संबंध त्या 3 अवस्था किंवा चतुर्थ मात्रा यांच्याशी लावलेला आहे. अ, उ, म आणि अर्धमात्रा, तशी जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या किंवा वैश्वानर, तैजस, प्राज्ञ आणि अमात्रा, असं हे सगळे आपण कोष्टक बनवलं होतं. आता ह्याच्यावर ज्या कारिका आहेत ना, मांडुक्य कारिका ज्या गौडपादाचार्यांनी रचलेल्या आहेत, त्याच्यातल्या थोड्याशा 3-4 बघणार आहोत आपल्या आणखीन चित्र स्पष्ट होण्यासाठी. उपनिषद तर संपलं. मागच्या भागामध्ये 5 आणि या भागामध्ये 7 असे मंत्रामध्ये उपनिषद सांगून झालं, त्याच्यातले मंत्र समजले, पण अजून पूर्ण नाही समजले. त्याच्यासाठी थोडा कारिकांचा आधार आपण घेऊया. अगदी थोड्या, 3-4 आहेत, 215. आपण कारिकांवर एक स्वतंत्र वाटलं तर विषय घेऊन त्याच्यावर एकदा बोलूया. पण आज पुरतं मी 4 कारिका त्याच्यातल्या घेणार आहेत. त्यापूर्वी हे गौडपादाचार्य कोण आहेत, त्यांची परंपरा काय आहे, त्यांना गुरुपरंपरा काय आहे, तर ही परंपरा कुठपासून सुरू झाली, थोडक्यात त्याच्याबद्दल बोलते. नारायणापासून सुरू झाली, साक्षात ईश्वरापासून सुरू झाली आहे. पहिला नारायण आहे, मग ब्रह्मदेव आहे, मग वसिष्ठ आहेत, मग शक्ती आहे, पराशर आहे, व्यास आहे, शुक आहेत, आणि ह्या शुकांचे शिष्य हे गौडपादाचार्य आहेत. त्यांचे शिष्य गोविंदपादाचार्य आणि त्यांचे शिष्य आद्य शंकराचार्य, अशी 10 ऋषींची ही परंपरा आहे. आणि म्हणून शंकराचार्यांचे आजे गुरु म्हणजे गौडपादाचार्य. लक्षात येते ना, गुरूंचे गुरु आहेत ते गौडपादाचार्य. अशा या गौडपादाचार्यांनी बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या केली होती. तेव्हा प्रत्यक्ष नारायणाने प्रसन्न होऊन त्यांना मांडुक्यावर कारिका लिहिण्याचा आदेश दिला होता. असंच मनाने नाही लिहित, हे सगळे जे थोर पुरुष आहेत, या विभूती ज्या आहेत, असंच मनात आलं हा अभ्यास करावा असं नाही आहे. त्यांना आदेश मिळतो, असा आदेश मिळाला होता. आणि ह्या कारिकेतले श्लोक म्हणजे मूळ उपनिषदाचं हे भाष्य नाही आहे बरं का, हे भाष्य नाही आहे. तर त्याच्या कारिकांवर आचार्यांनी भाष्य केलं आणि त्याच्यावर मंडन मिश्रांनी वार्तिक लिहिलेलं आहे असंही म्हणतात.
त्यामुळे या कारिकाकारांनी आपल्या पूर्वपक्षाच्या विस्तारासाठी जी वचनं तात्विकदृष्ट्या किंवा प्रत्यक्ष उपयोगी पडण्यासारखी नाहीत त्यांना बगल दिली आहे, परंतु जे विचार उपनिषदातच सूचित केलेले आहेत ते या कारिकामध्ये ठळकपणाने मांडलेले आहेत. मागच्या वेळेस बोलले होते मी थोडं. आगम प्रकरण आहे, वैतथ्य प्रकरण आहे, अद्वैत प्रकरण आहे आणि अलात शांती असं प्रकरण आहे. त्याच्यातल्या आगम प्रकरणामध्ये हे सगळ्या 12 मंत्रावरचं भाष्य आलेलं आहे. पण त्याच्यातले सगळे नाही, पण 3 तरी मंत्र आपण बघूया. पहिला मंत्र आहे बहिष्प्रज्ञो विभुविश्वो यंतप्रज्ञस्तु तेजसः घनप्रज्ञस्तथा प्राज्ञ एक एव त्रिधा स्मृतः. आता या मांडुक्यातले पहिले जे 6 मंत्र होते त्या सगळ्याचा सारांश याच्यात आहे. म्हणजे ते समजले नसले तर हा थोडा समजून घेऊया आपण. परत एकदा वाचते. बहिष्प्रज्ञो विभुविश्वो यंतप्रज्ञस्तु तैजसः घनप्रज्ञस्तथा प्राज्ञ एक एव त्रिधा स्मृतः. आता आपल्यातलं जे आत्मतत्व आहे ते 3 अवस्थामध्ये काम करतं. एकच आत्मतत्व आहे. लक्षात घेऊया. पुन्हा पुन्हा मी सांगते, 3 आत्मे नाही आहेत. एकच आत्मतत्व आहे. 3 अवस्थामध्ये ते काम करत असतं. स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये त्याच्या अभिमानाचं स्थान आहे. जागृती त्याची जाणीव बाहेर पसरलेली आहे. तो विभू आहे म्हणजे व्यापक आहे. त्यामुळे जगातल्या सगळ्या घटना जाणल्या जातात जागेपणी, हो की नाही. आपण किती देशोदेशी फिरतो किंवा भारतात आपण अनेक ठिकाणी फिरत असतो. या सगळ्या घटनांची नोंद तिथे घेतली जाते. तो विभू आहे. स्वप्न याच्यामध्ये बाह्यजग पूर्णपणाने बंद होतं, पण मनाने आपली सृष्टी वेगळी निर्माण करतं मन. आणि या मनःकल्पित जगामध्ये तो सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो, ज्याचा त्यांनी जागेपणी कधी घेतला नसेल, पण स्वप्नावस्थेमध्ये घेतो. सूक्ष्म इंद्रियांनी सगळे भोग घेतो आणि ह्या स्थितीत ही प्रज्ञा केवळ आतल्या जगाला पाहत असते. ही झाली दुसरी अवस्था, स्वप्नावस्था. सुषुप्ती अवस्था काय आहे? गाढ झोपेत ही बाहेर धावणारी प्रज्ञा घनीभूत होते, एकत्रित करून ठेवली जाते, आवरून गुंडाळून ठेवली जाते आणि म्हणून तिला घनप्रज्ञ म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. आपण एखादं काही गोष्टी असतात ते एखाद्या होल्डॉलमध्ये कसं पूर्वी होतं की सगळं पांघरुणं, अंथरुणं, चादरी, टॉवेल सगळं त्याच्यात गुंडाळलं जायचं. आता हे सगळे जागेपणीचे अनुभव ते गुंडाळले जातात. सुषुप्ती अवस्थेमध्ये ही सगळी घनीभूत होते, एकत्र गठ्ठा होतो. तिला घनप्रज्ञा म्हटले. ह्या प्रज्ञेला फाटे फुटलेले नसतात, ती शांत असते. आणि तेव्हा लक्षात घेऊया, आता थोडं स्पष्ट होतं आहे चित्र. तेव्हा ती जाणीव गोठल्याप्रमाणे होते, ती लुप्त होत नाही, कारण जाग आल्यावर ती बाहेर धाव घेते. आत्तापुरतं ती आपण एखादी गोष्ट फ्रीज करून ठेवतो की नाही, एखादं काही गोष्ट आपण फ्रीज करून ठेवतो, पण बाहेर काढल्यानंतर ती पुन्हा मूळ स्थितीला येते. तसंच त्या क्षणी ती काहीही ग्रहण करत नाही, कार्यप्रवण होत नाही. किंवा अगदी एक व्यवहारातला दृष्टांत बघू. एखादं अगदी खोडकर मूल असतं, वाभ्र मूल असतं, ते दिवसभर खूप दंगा करतं, पण रात्री शांत झोपतं, तेव्हा ते सुखात असतं. आपलंही तेच आहे. आपल्यामध्ये पण एक लहान मूल, दंगा करणारं मूल दडलेलं आहे. दिवसभर अनेक गोष्टींचा अनुभव घेतो, पण रात्री सगळं ते एकत्र करून शांत झोपतं, तेव्हा ते सुखात असतं. या 3ही स्थितीतील आत्मतत्वाला जागृतीमध्ये वैश्वानर, स्वप्नामध्ये तैजस आणि सुषुप्तीमध्ये प्राज्ञ म्हटलेलं आहे. पण आत्मतत्व एकच आहे. पुन्हा पुन्हा आपण बोलतोय, आत्मतत्व वेगळी नाही आहेत, एकच आहे. जसं एखादी स्त्री, तिचं एक नाव असतं, पण मुलं तिला आई म्हणतात, पती तिला नावाने हाक मारतो, सासूबाई सुनबाई म्हणतात, किंवा मावशी असते, काकू असते, वहिनी असते, शाळेत शिक्षिका असते, अशी अनेक रूपं असतात. तसं हे आत्म्याची अनेक रूपं आहेत आणि त्याच्या 4 अवस्था याच्यामध्ये डिस्कस केल्या आहेत किंवा त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, दक्षिणाभिमुखे विश्व मनसी अंतस्तु तैजसः आकाशेच हृदि प्राज्ञस्त्रिधा देहे व्यवस्थितः. तो वैश्वानर जो आहे, विश्व जो आहे, दक्षिणाभिमुखे
त्यामुळे ध्यानाला बघा आता, दक्षिणाभिमुखे विश्वो मनसी अंतस्तु तैजसः असं म्हटलेलं आहे. विश्वला स्वप्नातील किंवा सुषुप्तीतील स्मृती असते. तैजसला जागृती मुळीच आठवत नाही आणि प्राज्ञला तर काहीच आठवत नाही. जागृतीतसुद्धा बाहेरचं लक्ष थांबलं तरच स्वप्न किंवा सुषुप्तीतील स्मृती येते. म्हणजेच थोडं स्वस्थ बसलं तर स्वप्न आठवतं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे दक्षिणाभिमुखे विश्वो मनसी अंतस्तु तैजसः. आणखीन पुढे म्हटलेलं आहे, प्रभव सर्व भावानां सतामिति विनिश्चयः सर्वं जनयति प्राणश्चेतोषन् पुरुषः पृथक्. या कारिकेमध्ये अद्वैतींचा सद्वाद स्पष्ट केला आहे. भू म्हणजे होणे आणि प्रगट होणे किंवा भाव म्हणजे प्रगट झालेलं असं ते आहे. या सगळ्या गोष्टींचा आता थोडं कठीणच आहे, कारिका म्हटलं तरी कठीणच आहे. आपण या जगामध्ये सचेतन गोष्टी पण पाहतो आणि अचेतन गोष्टी पण पाहतो. म्हणजेच त्या प्रगट झालेल्या असतात, म्हणजेच त्या कार्यरूपामध्ये असतात. जिथे कार्य आहे तिथे कारण असणारच, हे आपण पुष्कळ वेळा बोललेले. व्हेअर देअर इज अ क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. कार्य आहे तिथे कारण असणारच असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जे मूळ कारण आहे, अस्तित्वात आहे, त्याला म्हटलेलं आहे सत. थोडं समजून घ्या, सगळ्याचं कारण काय आहे. सगळं हे पर्वत, नद्या, डोंगर, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, तुम्ही, आम्ही, सगळ्याचं कारण काय आहे, एकच कारण आहे, ते म्हणजे सत्तत्व. आणि सत ह्याचा अर्थ आहे एक्झिस्टिंग फॅक्टर, जो काय एकच आहे. एक्झिस्टन्स ओन म्हणजे एकमेव असं तत्व आहे की ते कायम शिल्लक राहणार आहे. आपण नाही राहणार, ही झाडं, वेली, घरं, दारं सगळं जाणार आहे, पण ते तत्व शिल्लक आहे. त्यामुळे ते सत्तत्व आहे, ते आदी कारण आहे आणि त्याच्यातून एकच चैतन्य आहे. त्याच्यातून हे सगळं प्रगट होतं आहे. म्हणजे सुरुवातीला नुसता लाल गोळा असणाऱ्या सूर्यामधून जसे अनेक किरण बाहेर पडतात. सूर्य उगवतो तेव्हा किरण नसतात, एक गोळा बाहेर पडतो. पहिल्यांदा तो पिवळसर केशरी असतो, मग लाल होतो, असं करत करत मग त्याच्यातनं सहस्र रश्मी बाहेर पडतात. किंवा घडी केलेल्या लहानशा स्वरूपामध्ये एखादं वस्त्र असतं, ते उलगडतं तेव्हा मोठं होतं. पूर्वी असं म्हणतात की साडी रेशमी, अगदी डाक्याचे मलमलची साडी एका काडेपेटीत मावत होती घडी केल्यावर, पण उलगडल्यावर ती मोठी होते. तसंच आहे, एका सूक्ष्म वटबीजामध्ये हे आदी कारण आहे आणि त्याच्यातनं एवढा विश्वाचा विस्तार झालेला आहे. आणि तेच आपण पुढे छांदोग्यमध्ये सुद्धा बघणार आहोत. अशा ह्या कारिकांबद्दल थोडं जाणून घेतो आहे आपण. आता आणखीन एक माझ्या आवडीची कारिका आहे, ती फक्त बोलते त्याच्याबद्दल. ती ह्याच्याशी संबंधित लगेच नाही आहे, पण ह्याच्यातलीच आहे, वैतथ्य प्रकरणातली आहे. त्याच्याबद्दल अगदी थोडं बोलते, म्हणजे आणखीन स्पष्ट होईल. जसं मला हे थोडं कळलं तसं तुमच्यापर्यंत ते पोचावं असं मला वाटते. त्या कारिकेमध्ये असं म्हटलेलं आहे, आदावंतेच यन् नास्ति, आदावंतेच यन् नास्ति वर्तमानेपि तत्तथा वितथैच दृशा संतो अवितथा इव लक्षिताः. नाही अजून समजलं. आदावंते फार सुंदर शब्द आहे, माझ्या तरी अतिशय आवडीची कारिका ही. आदावंतेमध्ये दोन शब्द आहेत, आदौ आणि अंते. त्याचा संधी होऊन आदावंते झाले. खरे दोन शब्द आहेत, आदौ म्हणजे सुरुवातीला आणि अंते म्हणजे शेवटी. आदावंतेच यन् नास्ति, नाही, सुरुवातीला पण ते नव्हतं आणि शेवटी पण जे नसणार आहे. यन् नास्ति वर्तमाने अपि तत्तथा, ते वर्तमानात काळात असेलच कसं. जे सुरुवातीला नाही, जे शेवटी नाही, ते आत्ता कसं काय असेल. ज्याला भूतकाळ नाही, ज्याला भविष्यकाळ नाही, त्याला वर्तमान काळ असेलच कसा. वितथै सदृशा संतो अवितथा इव लक्षिताः. म्हणजे हेच अर्थ आहे की जे आधी होते, आत्ताही आहे आणि पुढे सुद्धा असणार आहे, ते फक्त एकच आहे, ते सत्तत्व आहे. बाकी सगळं मिथ्या आहे. वैतथ्य प्रकरणात सांगितलेलं आहे. आणि ह्याला पुन्हा पुन्हा तो दृष्टांत दिला जातो रज्जू आणि सर्पाचा. सगळ्यांच्या परिचयाचा दृष्टांत आहे.
रज्जू आणि सर्प. दोरी पडलेली असते, थोडा अंधार असतो, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जाता जाता वाटतं, अरे बापरे, इथे साप आहे का काय? खरा असतो रज्जू. आता जेव्हा असं म्हटलेलं आहे की त्यांनी बघायच्या आधी तिथे साप नव्हता, त्याला कळल्यानंतर कोणीतरी टॉर्च आणला, कंदील आणला, मग प्रकाश पडल्यावर त्याला कळलं दोरी आहे. मग कळल्यानंतरही साप नव्हताच. मग साप कुठपर्यंत होता? जोपर्यंत त्याला भ्रम झाला तोपर्यंत सापाचं अस्तित्व आहे. या जगाचं सुद्धा असंच आहे. हो, या जगाचं सुद्धा असंच आहे. आपण सगळे भ्रमात आहोत, सगळे आपण त्या भ्रमातच आहोत. त्यामुळे प्राग अभाव आहे आणि ध्वंसभाव आहे, असं त्याचं म्हटलेलं आहे की पूर्वीही अभावच होता, नंतरही अभावच असणार आहे. आत्ता आम्हाला हे जग खरं वाटतं आहे. आम्ही जन्मण्याच्या पूर्वीसुद्धा हे जग होतंच, पण तेव्हा मला माहिती नव्हतं. म्हणजे प्राक म्हणजे पूर्वी या विश्वाचा अभाव होता आणि माझ्यानंतरसुद्धा या विश्वाचा अभावच होणार, कारण मला माहिती नाही आहे. मला आत्ता जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं खरं वाटतं आहे. हे जे भ्रमात आहे तसंच हे आहे. अज्ञानाच्या काळापुरतं हे जग दिसतं आणि ज्ञान झाल्यानंतर हे जग जणू काही नाहीसं होतं. जणू काही, म्हणजे हे खरं नाहीच आहे. आणि मग संतांना हे ज्ञान होतं आणि त्यांच्यापुरतं हे संपूर्ण जग नाहीसं होतं. जे मगाशी मी म्हटलं तेच पुन्हा म्हणते, नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासू. हा विश्वाचा आभास आहे. तुम्ही म्हणाल हे आम्ही स्पर्श करतोय, हे आम्ही खातोय पितोय, हे खोटं आहे का? खोटं नाही आहे, पण ते परिवर्तनशील आहे आणि हे सगळं कधी ना कधीतरी संपणार आहे. जे दृश्य आहे, जे इंद्रियाने जे जाणवते ते सगळ्याला कधी ना कधीतरी नाश आहे, कमी जास्त असेल, पण एकच तत्त्व आहे जे सत्तत्व आहे आणि ते आहे परब्रह्म. असं त्याचं हे केलेलं आहे. याचा एक वेगळा वाटलं तर आपण एक अभ्यास वर्ग घेऊया. कारिका त्या मानाने सोप्या आहेत, म्हणजे उपनिषदाच्या मानाने थोड्या कारिका समजून घेता येतील, असं त्याच्याबद्दल एक वेगळं बोलूया. पण हे मांडुक्य उपनिषद खरंच आहे लहानसं, पण आशयगर्भ आहे. आणि एवढ्या जर का विद्वानांनी त्याच्यावर कारिका रचल्या, त्याच्यावर भाष्य लिहिलं आहे, त्याच्यावर वार्तिकं केलेलं आहे, तर त्याच्यात काहीतरी तत्त्व असणारच ना. भले आम्हाला नसेल समजलं, पण काहीतरी खूप महत्त्वाचं, खूप आशयगर्भ, खूप काहीतरी विलक्षण असं त्याच्यात आहे. ते समजून घेण्याचा, वारंवार समजून घेण्याचा, अनेक पुस्तकांच्या आधारे आपण समजून घेऊ शकू, किंवा तुमचे कोणी सद्गुरू असतील त्यांच्याकडनं समजून घेऊ शकू. असं हे मांडुक्य उपनिषद. मुंडक वेगळं आणि मांडुक्य वेगळं. मांडुक्यामध्ये मंडूक आहे, म्हणजे बेडूक आहे, किंवा त्या ऋषींचं नाव मंडूक होतं. असं हे उपनिषद आज आपण थोडक्यात घेतले. मागच्या भागात आणि ह्या भागामध्ये हे पूर्ण झालं असं म्हणता येईल. 12 मंत्र होते. आता मात्र आपण याचा समारोप करूया, कारण जितकं बोलू ना तितकं ते कठीण वाटत जाईल. म्हणून आपण आज इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेला नवीन उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. मात्र ह्याने खचून जायचं नाही आहे, घाबरायचं नाही आहे. आपलंच आहे, आपणच जाणून घ्यायचं आहे. आणि आपल्याला निश्चित हळू जशी बुद्धीची मेधेची प्रज्ञा, प्रज्ञेची प्रतिभा असा आपला प्रवास होईल, तसतसं या उपनिषदाचं आकलन होईल. आणि नुसतं आकलन होऊन थांबायचं नाही आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, ते आचरणात आणायचं आहे असं म्हणूया. आणि आता शेवटचे 2 शांती मंत्र बघूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.